गणेश नाईकांचा टांगा कुठल्या कुठं फरार करू ते त्याला सुद्धा कळणार नाही. मी तुला परवानगी देतो, गणेश नाईकचा टांगा पलटी करून दाखव, तुझ्यात हिंमत असेल. नवी मुंबईतला गणेश नाईक एकनाथ शिंदे वाद हा सर्वश्रुत आहे. टीका टोमणे हे सुरूच असतात. दरम्यान काही दिवसांपूर्वी यात शंभूराज देसाईंनीही उडी घेतली आणि नवी मुंबईत प्रचाराला आले असता आमच्या नेत्याला असं बोलला तर तुमचा टांगा फरार करेन असं वक्तव्य केलं. आता यावर मी तुला परवानगी देतो, तुझ्यात हिंमत असेल तर गणेश नाईकाचा टांगा पलटी करून दाखव असं ओपन चॅलेंज साताऱ्यात प्रचाराला गेलेल्या गणेश नाईकांनी पालकमंत्री शंभूराज देसाईंना दिलंय. काय म्हणाले दोनही नेते पाहूया. 2022ला आम्ही ज्यांचा टांगा पलटी केला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्याच्यामुळं गणेश नाईक साहेब पुन्हा मंत्री होऊ शकले. 2022ला जर आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 50 आमदारांनी भूमिका घेतली नसती तर हे सरकार त्यावेळेचं येऊ शकलं नसतं. त्यामुळे मला आता जुन्या गोष्टी बोलायच्या नाहीत. शिंदे साहेबांचा टांगा पलटी करायच्या गोष्टी लांब राहिल्या. गणेश नाईक साहेबांना म्हणावं, आम्ही जे कार्यकर्ते आहोत शिंदे साहेबांचे, त्यांचा टांगा आधी पलटी करून दाखवा. आम्ही सुद्धा शांत आहे, म्हणजे आम्ही महायुतीत आहे म्हणून शांत आहे. आम्हाला जर शिंदे साहेबांनी आदेश दिला तर साहेब राहू देत बाजूला, साहेबांचा ह्याच्याशी काय संबंध नाही. आम्हीच गणेश नाईकांचा टांगा कुठल्या कुठं फरार करू ते त्याला सुद्धा कळणार नाही. ते म्हणाले की बीजेपीने जर मला सपोर्ट केला तर मी त्यांचा टांगा पलटी करू. म्हणजे जर तरच आहे. मग आम्ही पण सांगतो, जर आम्हाला शिंदे साहेबांनी आदेश दिला तर आम्ही पण त्यांचा टांगा फरार करू. तर महापौर कोणाचा असेल नवी मुंबईत? नवी मुंबईत महापौर शिवसेनेत. आमच्या नवी मुंबईच्या प्रचाराच्या वेळेला इथला पालकमंत्री आला होता. कुठे काय, मी पालकमंत्री नाही बोलत, मालकमंत्री. काय बोलला होता? आमच्या नेत्याचं असं केलं, मी तुला परवानगी देतो, गणेश नाईकचा टांगा पलटी करून दाखव, तुझ्यात हिंमत असेल तर. काय बोलून गेला? त्याला विचारलं, मग राज्य कोण? शिवसेनेत महापौर होणार. मग कोणा झाला महापौर? अरे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या, पण निवडणुका जिद्दीच्या आणि एकूण ताकदीच्या झाल्या. नवी मुंबईत सगळे हरामाचे पैसे जनतेने ठोकरले, म्हणून नवी मुंबई जनतेला आम्ही आभार मानले. आणि मला माहिती पाटणची जनता सुद्धा स्वाभिमानी आहे, अशा हरामाच्या पैशाला हात लावणार. आता तो 5 वर्ष मालकमंत्री, 5 वर्ष दारू खात्याचा मंत्री होता. मी 10 वर्ष होतो. किती म्हणजे सिनियर मी आहे ना. पण आम्ही कोणाची चपटी बाटली पण घेतली नाही. या उमेदवारांना घेऊन जा गावामध्ये, हात लावला तर हा गणेश नाईक बघतो. त्या मालक मंत्र्यालाच माझं आव्हान आहे की लोकशाहीमध्ये लोकांशी प्रेमानं वाग, मत माग, मोठे व्हा, आमचं म्हणणं नाही. परंतु लोकांची मुस्कटदाबी करून, गुंडागर्दी करून, अरे हा गणेश नाईक कधी कोणाला नाही घाबरला. एकदा मी बोललो होतो नरेंद्र की आंतरराष्ट्रीय सगळे गुंडे गणेश नाईकला बोलवतात. मी त्याला वाटलं गणेश नाईक त्यांच्यावर पाटर आहे का बोलवतात. म्हणजे गणेश नाईक काय चीज त्याला सगळ्यांना माहिती आहे. आम्ही गुंडागर्दी केली नाही आणि आम्ही गुंडागर्दी कोणाला करू देत नाही. दादागिरी हा शब्द प्रेमाचा असतो. दादा म्हणजे मोठा भाऊ, ती आम्हाला भाषा समजते.